काय निर्णय आम्हाला लगेच कळवायचा आहे. फिल्डिंग आणि दोन्ही संघांना आपले प्रवेश फ्री जमा करायचे आहे. सामन्याला सुरुवात होते. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातला उद्घाटनचा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. विराणी विपक्ष नारांगी. पहिला मॅच होईल 4 षटकांचा असेल. विराणी संघानं नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नारांगी ह्या टीमला. नारंगी संघ आपण टेस्टच्या समोर यायचा आहे. बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि दोन्ही संघांना महत्वाची सूचना की आपली एंट्री फी लगेच जमा करायची आहे. चार दिवस या स्पर्धेचं आयोजन केलंय. जय भवानी आंबेकर पेंट मैत्री ग्रुप चषक 2025 पहिला पर्व. अगदी थाटामाटात ही स्पर्धा उभारले. आजचा हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. सुंदर असं आयोजन नियोजन देखील पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट व्हायस आहे. लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा स्वीकारल्या. हॅलो, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. नारंगी संघानं आपली एंट्री फी जमा करायची आहे. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रवाना झालेत. नारंगी संघाकडून रवी आणि रमाकांत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिला सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नाम समीर. समीरच्या हातामध्ये चेंडू सोपवला. पिवंच षटक. स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय. रमाकांत नो स्ट्राईकला. रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नारंगी संघाकडून एक टफ फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला विराणी, एका बाजूला नारंगी. विराणी संघानं नाणेफेक जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सामन्याला होती सुरुवात. समीर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल अगदी थोडस रनअप चुकतोय. पिवंत षटक. पॉवर प्लेचे षटक आहे. कोण पॉवर दाखवेल पैसा. फ्लोर लेनचा बॉल होता. अगदी लोंगांना उडवला. रमाकांतच्या बॅट मधून पहिलाच बॉलवर हल्ला. पहिला वार सीमा पार आणि रमाकांतने मात्र खातं खोललंय. या 4 धावांना अगदी उजव्या इष्टीच्या समोर होता आणि लोंगांच्या वरून हा फटका सजवला. अगदी देखणा फटका सजवला. अकाउंटला सुरुवात झाली या 4 धाव्यानं. पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय. समीरच्या विरोधात पुन्हा एकदा त्याच दिशेनं आणि त्याच दिशेनं फटका देखील खेचलाय. आकाश थोडस फंबल पाहायला मिळतोय आणि दुसरा ब्लास्ट पाहायला मिळतोय.
रमाकांत ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि फटकेबाजी सुरुवात, चौकारानं सुरुवात झाली. शेवट कसा होईल पाहायचा आहे. समीरला आता मात्र प्रश्न पडलाय की चेंडू टाकायचं कुठे. रमाकांत मात्र दोन चेंडूवर दोन प्रहार चढवल्यात. पुन्हा एकदा लॉफ केला. चेंडू मागे शत्रुक्षण धावतोय आणि एक धाव इथून मात्र मिळेल. एक धाव जॉईंट होईल. एकच्या मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल नारंगी संघ. बिनबाद 9 धावा. P1च्या षटकामध्ये रमाकांतने मात्र हल्ला चढवलाय समीरच्या विरोधामध्ये. 2 चौकार आणि त्यानंतर सिंगल आले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. रवी वाघोले मात्र स्ट्राईकवर येतोय. अगदी सन्मान दिला. श्री गणेश केलंय रवी वाघोलेने. पुन्हा एकदा रवी. स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय नारंगी संघाकडून. फटका फसलाय. इथे झेल होण्याची संभावना आणि रवी इथून होईल बाद. खाता न खोलता रवी मात्र मैदानातून बाहेर. रमाकांतनं हल्ला चढवला होता परंतु त्यानंतर एक धाव आली. रवी वाघोले स्ट्राईकवर गेला आणि डॉट बॉल एक आला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर रवी वाघोले ची पारी समाप्त होतोय. नाखुश असेल स्वतःवर. आपलं खाता न खोलता तो बॅट तो पावलन मध्ये परतलाय. सुंदर असं आयोजन नियोजन देखील पाहायला मिळतोय. जय भवानी आंबेकर पेण मैत्री ग्रुप चषक 2025चा पहिला पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये अगदी थाटामाटात ही स्पर्धा उभारलाय. आज मला देखील कॉमेंट्री करण्यासाठी आमंत्रित केलं. या कमेंटच्या माध्यमातून चंद्रकांत सरांचा मी मनापासून आभार. आज हा आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो चंद्रकांत सरांमुळे. तर बोलतोय मैदानाच्या आतमध्ये P1चं षटक सुरू आहे. रवी वाघोले मात्र बाज झालाय आणि जसं काही सुईमध्ये आपण धागा ओवाळतो ना तसंच बॉलला मात्र काढलाय. 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून हा चेंडू अगदी जमिनीला गरंगलत आला आणि चौकार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आकाश. आकाश मैदानाच्या आतमध्ये आला आणि अगदी फटकेबाजी सुरू. टोटल आपण पाहतोय 1 गडी बाद 11 धावा. 13 धावा. 13 धावा. P1चं षटक समाप्त झालंय. समीरनं मात्र पहिले षटक हाताळलंय. एक महत्वाची विकेट रवी वाघोलेला मात्र डगआउट मध्ये पाठवला. खाता न खोलता आकाश मैदानाच्या आतमध्ये आला. शेवटचा चेंडूवर मात्र त्यानं आक्रमण चढवला. 13 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलाय. आकाश गोलंदाज मात्र सज्ज झाला. राईट ओव्हर द विकेट मारा. इथून ऑन साईडला चेंडू फटका सजवला आणि एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार. शांतारामच्या बॅटमधून चौकार येतोय. रमाकांतच्या बॅटमधून चौकार येतोय. ज्यानं समीरच्या विरोधामध्ये त्याने सुरुवातीपासून चौकारांना सुरुवात केली होती तोच रमाकांत सलामीला आलेला फलंदाज. 17 धावा. 10 फलकावर आपण पाहतोय. आकाशला देखील हल्ला चढवला. लॉंगाला चेंडू सजवला आणि पुन्हा एकदा बॅट टू बॅट हा दुसरा चौकार. आता मात्र बॅट टू बॅट हा दुसरा चौकार येतोय.
दुसरा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धाव फलक आपण बांधतोय. एक गडी बाद 21 धावा. दुसरं षटक प्रगती पत्रावर सुरू आहे. पुन्हा एकदा रमाकांतनं ना फटका सजवलाय मिड विकेटला, परंतु इथून रमाकांत होईल बाद. फटका फसला गेला आणि दुसरा धक्का बसतोय नारंगी संघाला. सुरुवात तर चांगली केली होती रमाकांतनं. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार खेचले होते. त्यानंतर आकाश गोलंदाज झाला, त्याच्यावर देखील 2 चौकार त्याने ठोकले आणि तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. वैयक्तिक 17 धावावर तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरा धक्का बसलाय तो नारंगी टीमला. आकाशनं मात्र रमाकांत ज्यानं हल्ला चढवला होता त्याला देखील मैदानातून बाहेर धाडलाय. महेशनं मात्र आपल्या खातं खोललंय एका धावानं. टोटल धावा धाव फलकावर आपण पाहतोय 2 गडी बाद 22 धावा. दुसरं षटक प्रगती पत्रावर सुरू आहे. आकाश गोलंदाजाला आपण पाहतोय. सफल झालाय स्टंपच्या बाहेर आणि चेंडूला मात्र दिशा निवडल्या ऑन साइडला आणि फंबल पाहायला मिळतोय. चेंडू क्षेत्रक्षणाला चकवून सीमा पार झाला. 4 धावा इथून मात्र मिळतील. आकाशच्या बॅटमधून हा चौकार आला आणि गोलंदाज देखील आकाश. फलंदाज आकाश हवी ठरलाय. पुन्हा एकदा सूचीचा फटका इथून प्रयत्न फसलाय. शटन पूल होता, पूल करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक होईल दुसरा समाप्त. टोटल आपण पाहतोय 2 गडी बाद 26 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. बॉलर नेम किरण. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिड विकेटला प्रोटेक्शन लावलं गेलंय, परंतु काय घडलंय पाहायचा. अगदी झेम मारून बॉलला अगदी शेवटच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय आणि 2 धावा इथून वाचवल्यात. 2 धावा जोडल्या जातील. पण एकदा 2 धावा आल्यानंतर डॉट बॉल. महेश गोलंदाज 4थ्या क्रमांकावर आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मिड विकेटला हा चेंडू खेळून काढलाय. प्रोडक्शन लावलं गेलंय. 1 धाव कंप्लीट. या 1च्या मदतीनं धाव फलक मात्र हळूहळू का होईना धाव फलक मात्र अगदी हालत ठेवलाय नारंगी संघानं. 2 गडी बाद 29 धावा. आकाश स्ट्राईकवर येतोय. चेंडू लोंगाणला हात सजवला आणि अगदी देखना फटका. चेंडू सीमा पार. 4 धावा इथून मात्र नक्कीच मिळतील नारंगी टीमला. या 4च्या मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 2 गडी बाद 33 धावा. तिसरं षटक सुरू आहे आणि आकाशनं मात्र हल्ला चढवलाय. फुलर लेनचा बॉल डॉट बॉल. लाईन चांगली
उजव्या इष्टीवरून हा चेंडू सरळ जाऊन विसावला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल ची सांगता. किरण इथून कमबॅक करतोय. पुन्हा एकदा पॉइंटला हा चेंडू. गॅप सिलेक्शन आहे आणि चेंडू पुन्हा एकदा दन दन करत सीमा पार. चौकार. 4 धावा या सोडल्या जातील. तिसरा षटक समाप्त झालाय आणि 2 गडी बाद 37 धावा. धाव फलकावर आपण बांधूया. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजून 6 चेंडू बॅलन्स आहेत. कोणाकडे षटक सोपवेल संगनाईक. सामना रंगलाय. विराणी विपक्ष नारांगी. विराणी संघानं नाणेपैकी जिंकलंय. प्रथम शतरक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय नारांगी टीमला. चौथ्या षटकासाठी सज्ज झालाय गोलंदाज जयेश आणि स्ट्राईक फलंदाज महेश. महेश इज कोण फायर होईल. महेश ऑन द फायर. अगदी हलक्या हाताने चेंडू फेकला होता. महेशने बरोबर चेंडूला हेरलाय. बॅटच्या रनअप मध्ये घेतला आणि ऑन साइडला हा फटका सजवला. 4 धावा. चेंडू द्यायचा आहे. आयोजक मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्यायचा आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला. हल्ला बॉल केला महेशनं. टोटल धावा धाव फलकावर आपण बांधूया. 2 गडी बाद 41 धावा. धाव फलकावर आपण पाहतोय. जयेशला मात्र पहिल्याच बॉलवर एक मोठा प्रहार महेशच्या बॅटमधून आला. 5 चेंडू अजून बॅलन्स आहेत. कशा तऱ्हेने महेशला इथून थांबवेल पाहायचा. आता मात्र टप्पा पडल्यानंतर अगदी बॉलला वलन दिलं आणि डॉट बॉल. जयेशला देखील माहिती आहे पहिल्या बॉलवर चौकार आलाय, परंतु 5 चेंडू माझ्या हातात आहेत. वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये. बारी बारीचा खेळ सुरू आहे. पहिला चौकार आला, परंतु त्यानंतर दुसरा चेंडू डॉट. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवला आणि पंच आमच्याकडे वळतोय. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव इथून मात्र जोडली जाईल. टोटल धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 2 गडी बाद 42 धावा. अजून 4 चेंडू बॅलन्स आहेत. जयेशनं थोडस लेन भटकलाय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉडीला जाऊन चेंडू अदलला गेला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र जॉईंट होईल. धावा धाव फलकावर आपण पाहतोय. नारांगी संघाला देखील माहिती आहे की विराणी समोर आपल्याला लढायचा. 4 षटकांचा मॅच आहे. 50-55 टार्गेट आपल्याला सेट करावं लागेल. कारण विराणी संघ देखील एक ताकदवर संघ आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला लढायचं आहे, तर मोठं टार्गेट तुम्हाला देखील सेट करावं लागेल. जयेश गोलंदाज इथून भरपूर बाहेर टाकला आणि पंचानं मात्र दंडित केला. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. वाईट चेंडू घोषित केला. एक धाव जोडली जाईल. टोटल धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 2 गडी बाद 44 धावा. जयेश थोडस लाईन भटकलाय. आता कमबॅक करतोय. वाईट आला त्यानंतर कमबॅक केलाय. डॉट बॉल. आकाश फलंदाजाला आपण पाहतोय. 1 डाऊनला आलेला हा फलंदाज आकाश.
आकाश गोलंदाजीच्या विरोधामध्ये त्यानं हल्ला चढवला होता. सुपला शॉट खेळला आणि कीपरच्या मागे झेल. तिसरा धक्का बसतोय आकाशच्या विरोधात. आकाश हा बाद होता. नवीन फलंदाज अनंता. कीपरच्या मागे हा झेल टिपला गेला आणि आकाशला मात्र पॅवालांचा रस्ता दाखवला. शेवटचा चेंडू बॅलन्स आहे. जयेश गोलंदाजाला पण बाधा. अनंत मैदानाच्या आतमध्ये आला. पॉइंटला हा चेंडू. एक धाव कंप्लीट. पंचेचाळीस धाबा स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. 45. 24 चेंडू मध्ये इथून बनवायचे आहेत विराणी टीमला. 46 धाबा. पहिली इनिंग समाप्त झाली. नारंगी संघाने मात्र 24 चेंडू मध्ये 45 धाबा. धावफलकावर आपण पाहतोय. विराणी संघाला मात्र आता 24 चेंडू मध्ये 46 धाबा बनवायच्या आहेत. या स्पर्धेमधला नियम आहे कंपल्सरी चेस. कशा तऱ्हेने मात्र विराणी संघ 24 चेंडू मध्ये 46 धाबा बनवेल पाहायचा. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्या. विराणी संघ आकाश आणि समीर. ज्यांना पहिलं षटक हाताळलं होतं समीर आणि ज्यांना दुसरं षटक हाताळलं होतं आकाश, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी विराणी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. आकाश आणि समीर. चार दिवस या स्पर्धेचं आयोजन केलंय. जय भवानी आंबेघर पेन मैत्री ग्रुप चषक 2025 पहिला पर्व आणि अगदी थाटामाटात ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा शेवटचा दिवस. कारण पहिला दिवस ज्यानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय तो सोयग 11 सावरसई संघ आणि दुसरा दिवस ज्यानं अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय झाला तो कोरलवाडी संघ आणि तिसऱ्या दिवसामध्ये ज्यानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय तो कार्तिक 11 वाघाची वाडी. हे 3 संघ मात्र अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 32 संघाला जय भवानी आंबेघर संघानं मात्र आमंत्रित केले. आज हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. आज देखील 8 संघ या मैदानावर खेळले जातील. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल, येणारा वेल येणारा शेण आपल्याला नक्कीच सांगून जाईल. सामन्याला सुरुवात. आकाश पहिलाच अगदी
डोळ्यातला डोळ्याचा पारणं फेडणावणारा हा फटका चौकार. फुलर लेनचा बॉल होता आणि ऑनसाइडची दिशा निवडली. तर आमचे पाहुणे माननीय संदीप कायनकर साहेब यांचं आगमन होत आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण व्हायचा. तुमचा देखील जय भवानी आंबेकर च्या वतीनं मनापूर्वक स्वागत. आकाश मैदानाच्या आतमध्ये ऑन द फायर. पहिला चौकार आला, दुसरा येतो षटकार. आता मात्र आक्रमण चढवलाय. जसं नारंगी संघानं रमाकांत मात्र हल्ला चढवला होता समीरच्या विरोधामध्ये. 2 चौकार त्यानं ठोकले होते. 2 बॉलमध्ये 8 धावा बनवल्या होत्या, परंतु तसंच उत्तर देखील विराणी संघाकडून पाहायला मिळतोय. पहिला चौकार आला, त्यानंतर दुसरा षटकार येतोय आणि धाव फलक मात्र अगदी वेगानं वाढत चाललाय. लेग बायचा इशारा, 1 धाव मात्र अजून जोडली जाईल. टोटल आपण पाहतोय 11 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 46 धावांचा पाठलाग करायचा विराणी टीमला. आकाशनं मात्र हल्ला चढवला. गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा समीरनं अगदी मागला पाय वाकवला आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. समीरनं खातं खोललंय 6 धावांना. काही फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आकाशने 2 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकार, त्यानंतर लेगबायची 1 धाव आली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. समीर स्ट्राईकवर आला. समीरनं देखील आसमान दाखवलंय साहिलला. पुन्हा एकदा फटका इथे फसलाय. कीपरकडे हा झेल टिपला जातोय. समीरनं मात्र 1 फटका जरूर खेचला, परंतु साहिलनं त्याला देखील जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये ठेवलं नाही. पहिला धक्का बसतोय समीरच्या स्वरूपात. तर कॅमेरामॅनला सूचना असेल की कॅमेरामॅन इकडे फिरवायचा. ओव्हर झाली. पहिला षटक समाप्त झालाय. 17 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. तर आमच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे या मुख्य व्यासपीठावर संदीप दादा कायनकर साहेब यांचा स्वागत करतील. चंद्रकांत सर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. कॅमेरामॅन आपण कॅमेरा फिरवायचा. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. रवी हा गोलंदाजला पहिलाच मात्र चौकार ठोकलाय. आकाशनं मात्र चौकार ठोकलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर मात्र आकाशच्या बॅटमधून आक्रमण, कारण सुरुवातीपासून त्यानं आक्रमण चढवलं आहे. साहिलच्या विरोधात देखील त्यानं आक्रमण चढवलं. टोटल आपण पाहतोय 21, 1 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. लवंगांच्या वरून 6 धावा. आकाशच्या बॅटमधून आक्रमण. आकाशनं मात्र हल्ला बॉल केला रवीला देखील, कारण साहिलला देखील जो जसा स्ट्राईकवर दाखल झाला आणि पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार,
तसंच चित्र पाहायला मिळतो दुसऱ्या षटकामध्ये देखील. पहिला चौकार आला आणि दुसरा षटकार आणि धाव फलक अगदी वेगानं वाढत चालल्या. एक गडी बाद 27 धाबा. सत्तावीस धाबा. चेंडू जर हरवला तर 2 षटका नवीन चेंडू दिला जाईल. तिसऱ्या षटकात जुना दिला जाईल. पुढे येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूनं अगदी वलन घेतलं. ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर हा चेंडू आणि सरळ चेंडू जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्या. त्यानंतर आता रवीनं मात्र कमबॅक केलाय. 2 चेंडू डॉट फेकलेत. आता मात्र आकाशचा वादल इथून थांबवलाय. 27 धावा. 10 फलकावर आपण पाहतोय. समीर बाद झालाय. एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर तो बाद झाला. पुन्हा एकदा अगदी समोर होता आणि थोडस फंबल पाहायला मिळतोय नारंगी संघाकडून. डॉट बॉल. 3 चेंडू डॉट. 2 चेंडूवर 2 प्रहार जरूर आले, परंतु त्यानंतर रवीनं मात्र कमबॅक केलंय. आकाशचा वादल थांबवला. पुन्हा एकदा मिड विकेटला हा चेंडू. 1 धाव कंप्लीट आणि 1 धाव इथून जोडली जाईल. टोटल धावा 10 फलकावर आपण पाहतोय. दुसरं षटक समाप्त झालाय. 1 गडी बाद झालाय. 28 धावा. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 28 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. अजून 12 चेंडू बालायचे आहेत आणि बनवायचे आहेत. 18 धावा. 12 चेंडू मध्ये 18 समीकरण येऊन ठेपलाय. तिसरा गोलंदाज वापरला जाईल मंगेश. बारा चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 18 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 9 धावांची गरज आहे. आणि एक मोठा प्रश्न आहे, जो सलामीला आलेला फलंदाज आकाश, ज्यानं आकाश तारेकर सारखे फलंदाजी केल्या. 21 धाव्यांवर तो खेळतोय. 22 धाव्यांवर तो खेळतोय. आणि साहिलच्या विरोधामध्ये त्याने हल्ला चढवला. त्यानंतर रवी आला, त्याच्या विरोधात देखील त्याने हल्ला चढवला. महेश इथून मात्र कमबॅक करतोय. महेशला देखील माहिती आहे, कारण साहिल आणि रवीला मार बसलाय. इथून मात्र मला आकाशला थांबवावं लागेल. 18 धावा. मंगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आणि पहिलाच बॉल डॉट येतोय. 11 चेंडू 18 धावा. इथून फटका फसलाय. महत्वाची विकेट आहे आणि संधी निर्माण झाली रवीला. आणि ज्या फलंदाजाचा मी उल्लेख केला, आकाशनं मात्र हल्ला चढवला आणि तोच फलंदाज इथून होईल मैदानातून बाहेर. बॅट टू पावलन. जी विकेटची गरज होती नारंगी टीमला, ती विकेट मात्र इतर प्राप्त झाल्या. आकाश बॅट टू पावलन मध्ये परतला. टायमिंग व्यवस्थित झाला नाहीये. प्रॉपर बॅटवर चेंडू घेतला नाहीये आणि फटका फसला. आणि आकाश ची पारी इथून होईल समाप्त. मंगेश गोलंदाज इथून हवी ठरला. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर एक आकाश ज्यानं हल्लाबोल केलं होतं मैदानाच्या आतमध्ये, तो मात्र मैदानातून बाहेर. आणि काय घडला, दुसरा धक्का. मंगेश मात्र आता विरानी टीमवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय, अडचण आणण्याचा प्रयत्न करतोय.
तीन चेंडू मध्ये 2 विकेट त्यांना प्राप्त केलेत आणि एक तीनही चेंडू डॉट. 28 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. मंगेश मात्र इथून कमबॅक करतोय. जसा तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, आकाशला देखील त्यानं थांबवला आणि दुसऱ्या बॉलवर आकाश बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अजय, आणि नो स्ट्राईकला किरण. सलामीची जोडी मात्र फोडले. पहिला बाद झाला समीर, त्यानंतर आकाश बाद झाला. डावखोर फलंदाज अजय अगदी लांब ठेवलाय आणि पंचांना बॉल वाईट घोषित केलाय. पुन्हा एकदा मंगेशला हा चेंडू फेकावा लागेल. एक धाव, अतिरिक्त धाव जोडली जाईल. 29 धावा, 3 गडी बाद, 29 धावा. वाईट चेंडू आलाय, एक धाव जोडली जाईल. पुन्हा एकदा अजय चेंडूला लाफ केलाय, दिशा निवडल्या. मिड विकेटला हा चेंडू, एक धाव. अजयनं मात्र खातं ओपन केलंय एका धावानं. एक धाव जॉईन होईल. टोटल धावा धाव फलकावर आपण पाहतोय विराणी संघ 3 गडी बाद 30. किरण वन डाऊनला आलेला फलंदाज किरण. जोपर्यंत किरण मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत मात्र विराणी संघाच्या आशा पलवित असतील. खूप काही अपेक्षा आहेत, परंतु कार्पेटला घासत चेंडू आलाय. एक धाव इथून मिळेल किरणला. टोटल आपण पाहता 3 गडी बाद 31 धावा, 46 धावांचा पाठलाग करायचा. ह्या पुढील होणारा सामना असेल आंबेघर विपक्ष वेशवी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी समालोचन कक्ष समोर यायचा. लाऊड अपील कीपरच्या मागे चेंडूला अडवला जातोय. ह्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू मध्ये 15 धावा. वेशवी संघाचं संघनायक आपण टॉच करता यायचा, लगेचच यायचा. ह्या पुढील होणारा सामना यजमान टीम जय आंबेघर विपक्ष वेशवी. तर बोलतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत आपण पाहतोय. 6 चेंडू बाळायचे आहेत आणि बनवायचे आहेत 15 धावा. गोलंदाज सज्ज झालाय रमाकांत. स्ट्राईक फलंदाज किरण. टप्पा पडल्यानंतर उचली चेंडू पाहायला मिळतोय. गुडले स्पॉट वरून हा चेंडू उचली पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. आता 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. जेवढे डॉट चेंडू खेळाल तेवढा दबाव आपल्यावर येईल. बाहेरून जास्त आरडाओरड करायची नाहीये. तर किरण, खूप काय अपेक्षा आहे किरणवर. मन बनवलं होतं उनसाईडला, परंतु कनेक्शन व्यवस्थित झाला नाहीये. मिड विकेटला हा चेंडू आणि फेकी सुद्धा व्यवस्थित नाहीये आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच किरण घेईल. एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव
साठी पलटवार केला आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होतील. या 200 मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 3 गडी बाद 33 धावा. 4 चेंडू बॅलन्स 13 धावांची गरज आहे. या स्पर्धेमधला नियम आहे कंपल्सरी चेस. रमाकांत गोलंदाजाला आपण पाहतो. आलेले संघाला आम्हाला रिपोर्टिंग करायचं. टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू खाली राहिला आणि चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13. खूप काय अपेक्षा आहे किरणवर, परंतु 3 चेंडू मध्ये 13 बनवायच्या. 2 मोठे प्रहार इथून मारावा लागतील. 2 षटकार इथून मारावा लागतील किरणला. इथून पहिला तर आलाय. मी उल्लेख केला की खूप काय अपेक्षा आहे किरणवर आणि अगदी बॉलला मात्र फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमापार चेंडू झाला. 6 धावा इथून मात्र या जोडल्या जातील. आता मात्र समीकरण येऊन ठेपला. 2 चेंडू बॅलन्स आहेत आणि बनवायच्या 7 धावा. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या पायसा. 2 चेंडू मध्ये 7 बनवायचा आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. अजून एक फटका मोठा येण्याची गरज आहे आणि किरण ज्याच्याकडे जी क्षमता ज्याच्याकडे जी ताकद आहे तो फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ते फटका फसला. दुसरी धावेसाठी पलटवार केला आणि इथून फेकी व्यवस्थित नाहीये आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि किरणनं मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय. कारण जी क्षमता आहे त्याच्याकडे षटकार मारण्याची. 1 चेंडू बॅलन्स आणि 5 धावांची गरज आहे. इथून मात्र आता षटकार खेचावा लागेल. 5 धावांची गरज आहे. पाच धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू बॅलन्स आहे आणि किरण फलंदाजाला आपण पाहतोय. वन डाऊनला आलेला हा फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटच्या बॉलवर हा सामना येऊन ठेपला. एका चेंडू बॅलन्स आहे आणि 5 धावांची गरज आहे. सर्व प्रेक्षकाची नजर या चेंडूवर कडे लागल्या आणि चेंडू येतोय आमच्या समोर, परंतु इथून विराणी टीमला मात्र माघारी परतावा लागेल. या सामन्यामध्ये मात्र नारंगी संघ मात्र विजय होतोय. ह्या पुढील होणारा सामना वेश्वी विपक्ष जय भवानी आंबेघर. पहिली लढत आपण पाहिली विराणी विपक्ष नारंगी. याच्यामध्ये नारंगी संघाने मात्र मजल मारल्या. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना प्रवेश केला. नारंगी संघाला महत्वाची सूचना असेल की आपली एंट्री फी जमा करायची आहे. चांगली टफ फाईट मॅच आपण पाहिलात. विराणी